मी आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न स्पष्टीकरण करतो आहे. पेन्शनधारकांना आनंद वार्ता. पेन्शनधारकासाठी लाभदायक परिपत्रक निर्गमित. जाणून घ्या संपूर्ण अपडेट. या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत सरकारकडून पेन्शनधारकांना आनंददायक व लाभदायक वार्ता. जाणून घ्या सविस्तर शासन परिपत्रक माहिती. या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जाहीर झाले आहे. आता पहा संपूर्ण माहितीच्या माध्यमातून नेमकं कशाबद्दल आहे. त्याकरिता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास आवश्यक पहा. आताच्या घडीची आनंदाची अपडेट समोर आली. चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण. बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. आता निवृत्ती वेतन धारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळेल याची खात्री करण्यात आलेली आहे. परिपत्रकात दिलेले मार्गदर्शक तत्वे मित्रांनो पाहूया. परिपत्रकात मार्गदर्शक तत्वे काय आहेत पहा. मित्रांनो, भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की पेन्शन वितरणासाठी पेन्शनची रक्कम शेवटच्या कामाच्या दिवसाच्या पूर्वी पेन्शनधारकाच्या खात्यात जमा करावी. RBI बँकच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना आवश्यक सूचना पाठवतात आणि पाठवत असतात, जेणेकरून पेन्शन वेळेवर मिळू शकेल. पेन्शनला विलंब झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. मित्रांनो, नव्या नियमानुसार पेन्शन देण्यासाठी विलंब झाला तर त्यामुळे पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेला पेन्शनधारकाच्या थकीत रकमेसाठी वार्षिक 8% व्याजासह भरपाई द्यावी लागेल. ही भरपाई लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आपोआप ऑटोमॅटिक जमा केली जाईल. EPFO कडून कडक सूचना. मित्रांनो, EPFO या संघटनेच्या कडून कडक सूचना कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया आपण. संपूर्ण माहिती आणि सूचना. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या परिपत्रकात भर दिला आहे की या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे. जर कार्यालयाकडून सूचना दिली आहेत ते सुनिश्चित करतात व त्यांच्या अख्ख्या किंवा अधिकारातील बँका यांना मार्गदर्शक तत्वाचे पालन करतात. पेन्शन पात्रता आणि तपासण्याचे मार्ग चला पाहूया. मित्रांनो, पेन्शन पात्रता आणि पेन्शन तपासण्याचे मार्ग पुढील प्रमाणे आहे. 10 वर्ष सेवा पूर्ण केलेले कर्मचारी वयाच्या 58 वर्षानंतर कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत पात्र आहे आणि EPF आणि EPS मध्ये योगदान देणारे कर्मचारी या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. PF शिल्लक कशी तपासायची? मित्रांनो, PF कशी तपासायची हे आता चांगले लक्षात घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे खाते असलेले कर्मचारी SMS किंवा मिस कॉल द्वारे त्यांच्या PF शिल्लक तपासू शकतात. यासाठी
पेन्शनधारकाने EPFOHO UAN LAN टाईप करा आणि 77382998 वर पाठवा किंवा 01122901406 वर मिस कॉल द्या आणि मिस कॉल करा. तुम्हाला तुमच्या खात्याची संपूर्ण भविष्य निर्वाह निधी खात्याची माहिती प्राप्त होईल. म्हणून मित्रांनो, पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन नवनवीन माहितीसह. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ.